1983च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाने जो संघर्ष केला होता, तेवढा संघर्ष कुठल्याच क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये कोणी केला नसेल. भारतीय संघाकडे त्या वस्तू नव्हत्या, भारतीय संघाकडे तेवढे पैसे नव्हते. तिथं गेलेच, कधी मॅच हारलं की लगेच रिटर्न होऊ, असं कोच एक्स्पेक्ट करत होते आणि त्याच्यामध्ये ते तिकीट देखील काढून ठेवायचे, की कधी आपण लगेच रिटर्न जाऊ आपल्या देशामध्ये. कारण समोरच्या ज्या टीमा होत्या, त्या तेवढ्या प्रॅक्टिसमध्ये होत्या, तेवढा संघर्ष करायच्या आणि आपली जी टीम होती मित्रांनो, पुढे जात होती, हरवत होती, एकेकाला हरवून जात होती. ते पुढच्या दिवसाचा विचार करून तिकीट बुक करायचे, परंतु आपण जिंकायचो, आपण जिंकलो, जिकत-जिकत आपण ट्रॉफी जिंकलो. एवढा संघर्ष त्या वर्ल्ड कपमध्ये केलेला होता आणि या संपूर्ण जगाला ते नाव माहिती झालं, ते म्हणजे कपिल देव. या संपूर्ण सृष्टीवरच्या लोकांना कळलं, की भारत देखील खेळामध्ये एक असा देश आहे, जो जिंकू शकतो. कारण मित्रांनो तसं बघितलं तर हॉकी एकच असा खेळ होता त्या काळी, ज्याच्यामध्ये आपल्याला ओळख भेटली होती आणि ओळखायचे. कारण त्यावेळेस आपल्याकडं मेडल फिक्स असायचं. गोल्ड मेडल असेल, सिल्वर असेल, हे आपण त्यावेळेस घेऊन यायचो आणि त्यामुळं हॉकी हा आपला एक जीव झाला होता त्या काळात. परंतु क्रिकेटने एक नाव दिलं, क्रिकेट आपल्या देशामध्ये आलं, क्रिकेट आपल्या देशामध्ये वाढलं. त्याचा जन्म तिथं जरी झाला असला, तरी कपिल देवांमुळं आपल्या भारतामध्ये जे क्रिकेट वाढलं, ते अविस्मरणीय वाढलं. आपल्या भारताने त्या क्रिकेटला एक ओळख दिली. एवढे फॅन, एवढे फॉलोविंग्स आले, की अक्षरशः त्या 1983च्या त्या एका मॅचमुळं संपूर्ण भारतामध्ये क्रिकेटचं वातावरण पसरलं. सचिनच्या मनात देखील प्रेरणा निर्माण झाली त्या कपिल देवांमुळं आणि ह्या कपिल देवांचं जे आपल्या भारतीय क्रिकेटसाठी योगदान आहे, तेवढं कुठल्याच कॅप्टनचं नसेल. इवन महेंद्रसिंग धोनी त्यांनी देखील जरी जिंकले असतील 3-4 ट्रॉफी, तरी देखील कपिल देव इज वन ऑफ द ग्रेटेस्ट कॅप्टन एव्हर यू सी. म्हणजेच काय मित्रांनो, मी हे का बोलतोय, तर तुम्हाला एकच गोष्ट मी याच्यामधनं सांगू इच्छितो, की ज्यावेळेस कपिल देव बॉलिंग करायचे, त्यावेळेस 150च्या स्पीडने कपिल देव बॉलिंग करायचे आणि त्यावेळेस मित्रांनो, अक्षरशः त्या काळात आपल्या भारतामध्ये असे प्लेयर नव्हते, की ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांचा एवढा चांगला होता. झिम्बाब्वेच्या त्या मॅचच्या वेळेस तर त्यांनी रेकॉर्ड केला होता. लिटरली एवढे विकेट आपले गेले होते आणि त्यानंतर शेवटला येऊन त्यांनी 100-150 रनची पारी खेळली आणि त्यानंतर झिम्बाब्वेला आपण हरवलं. एवढंच नव्हे, सेमीजला गेलो, सेमीजमध्ये हरवलं, फायनलला गेलो, फायनलमध्ये हरवलं. लॉर्ड्सच्या भूमीवरती आपण वेस्ट इंडिजमधल्या लोकांना हरवलं. मित्रांनो, वेस्ट इंडिजचे प्लेयर अतिशय घातक मानले जायचे. 2दा वर्ल्ड कप ते जिंकले होते आणि यामध्ये मित्रांनो 6 ते 7 फुटाचे ते दैत्य ज्यावेळेस बॉलिंग करायचे, समोरच्या व्यक्तीला घाम फोडायचे, असे ते दैत्य होते. मित्रांनो, 6-6, 7-7 फुटं हाईटवरनं जर बॉल आला, तर त्याचा बाउन्स, त्याचा टप्पा जर परफेक्ट असेल, तर तो बॉल कुठं बसू शकतो हे सांगता येत नाही. त्या काळात जे हेल्मेट होते, त्यांची रचना देखील अतिशय वेगळी होती मित्रांनो. फक्त कान आणि डोकं कव्हर केलं जायचं, तोंड कव्हर केलं जात नव्हतं मित्रांनो. जर बॉल लागला तर थोबाड फुटायची शक्यता असायची. बाउन्सर त्यावेळेस प्रचंड मारायचे. आजकाल फक्त एका ओव्हरमध्ये 1 मारला जातो, परंतु त्या काळात असे काही नियम नव्हते. अक्षरशः बाउन्सरची लाईन लावली जायची ह्या खेळाडूंकडनं आणि त्यामध्ये एवढ्या घातकरित्या हे बॉलिंग टाकायचे. याच्याचमुळं मित्रांनो, हे जे क्रिकेट होतं, जे आज तुम्ही बघत आहात, ते नॉर्मल क्रिकेट आहे. परंतु आधीच्या काळामध्ये जे क्रिकेट खेळलं जायचं, ते अक्षरशः घातक क्रिकेट खेळलं जायचं आणि त्या काळात क्रिकेट खेळून कुठल्याही प्रकारचे आपल्याकडे एवढे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट नव्हते. आजकाल आपल्या खेळाडूंच्या बॅटिंगची प्राईस जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला घाम फुटेल. 1.5 2-2 लाखाची एक बॅट असते. त्यावेळेस ₹200 भत्ता त्यांना भेटायचा पूर्ण दिवसाचा. एवढंच नव्हे मित्रांनो, भत्त्यानुसार अजून देखील त्यांना ज्यावेळेस प्राईज डिक्लेअर केलं होतं, की ₹15-20 हजार रुपये भेटणार आहेत प्रत्येक खेळाडूला जर वर्ल्ड कप फायनल मॅच जिंकले होते. हे प्राईम मिनिस्टरने डिक्लेअर केलं होतं. त्यांना तेवढा आनंद झाला होता, कारण ती रक्कम त्या काळची एवढी मोठी रक्कम होती आणि त्या एका मोटिवेशनमुळं मित्रांनो एक अशी चमक आली, की आपले जे खेळाडू आहेत, ती फायनल गाठले. वेस्ट इंडिजमधल्या त्या लोकांना हरवलं आणि फायनल जिंकले. फायनल ती ट्रॉफी घेऊन आली. लॉर्ड्सच्या त्या भूमीवरती ज्यावेळेस कपिल देव ट्रॉफी घेत होते, तो क्षण अजून देखील आहे. तो क्षण, तो फोटो देखील आहे. लिटरली तो फोटो बघितल्यावरती मनाला हेलावून टाकणारा तो फोटो आहे. कारण काही नसताना एवढं करणं मित्रांनो, त्याची एक जादू वेगळी असते काय. आपल्याला सपोर्ट नसतो, आपल्या लोकं पण आपल्याला ज्यावेळेस सपोर्ट करत नाही, परंतु आपण फायनलला गेल्यावरती आपल्याला तेवढा सपोर्ट भेटतो. शेवटच्या क्षणाला लई लोकांचा सपोर्ट भेटतो. परंतु
त्याच्या आधी कुणाचंच नाही. ज्यावेळेस जिंकून आले, भारतामध्ये आले, पंतप्रधान स्वतः त्या रॅलीमध्ये सामील झाल्या होत्या. एवढंच नव्हे, प्रत्येकाचं कौतुक करण्यात आलं, बक्षीस देण्यात आलं, शॅम्पेन फोडल्या जात होत्या. त्यांना हे समजत नव्हतं की एवढ्या महागड्या गोष्टी वाटतात आहे, फोडतात आहे, ह्याचे पैसे आम्हाला द्यायचे आहेत का? ह्यामुळं देखील ते क्रिकेटर घाबरत होते. नक्कीच मित्रांनो, ते वर्ल्ड कप वेगळा होता, ते काळ वेगळं होतं, ते सुवर्ण क्षण वेगळे होते. म्हणूनच 1983चं वर्ल्ड कप हे भारतासाठी सगळ्यात लकी वर्ल्ड कप मानलं जातं. त्यामुळंच ह्या वर्ल्ड कपची कंपॅरिझन कुठंच होत नाही. नक्कीच मित्रांनो, आपलं T20 वर्ल्ड कप काल जिंकलेलो आहे आपण. अतिशय चांगलं वाटलं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.